हॅलो मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया पनीर कोफ्ते. पनीर कोफ्त्यासाठी मी 1/2 किलो पनीर घेतलं आहे. पनीर छान हाताने मॅश करून घेतलं आहे. त्यानंतर मी घेतला अर्धा बटाटा हा मी बॉईल करून घेतलेला आहे, तो त्यात किसून घेतला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, थोडी मिरची आणि थोडी कोथिंबीर घेतली. याने चव खूप छान लागते. त्यानंतर मी ड्राय मसाले थोडेसे घालते, हळद, तिखट आणि धणे पावडर. नंतर मी 1 चमचा कॉर्नफ्लॉरसुद्धा त्यात घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण छान कोफ्ते तयार करून घेऊया. मी बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर बाइंडिंगसाठी घातलेलं आहे. आता आपले कोफ्ते तयार आहेत. आपण फ्राय करायला घेऊया. फ्राय करताना आपल्याला तळण्यासाठी जे तेल घेणार आहोत ते तेल छान तापलेलं पाहिजे. जर तुमचं तेल तापलेलं नसेल तर तुम्ही कोफ्ते तेलामध्ये टाकल्याबरोबर ते फाटू शकतात. त्यानंतर आपण तेलामध्ये जेव्हा कोफ्ते हाताळणार आहोत ते सुद्धा खूप नाजूक हाताने हाताळायचे आहेत, कारण जर तुम्ही पलटी करताना जर चमचा वगैरे लागला तर ते फाटू शकतात. त्यानंतर चला आता आपले कोफ्ते मस्त ब्राऊन रंगावरती तयार झालेले आहेत. हे कोफ्ते वरून क्रिस्पी असतात आणि आतमध्ये सॉफ्ट. तुम्हाला असेच खायलासुद्धा खूप छान लागतात. त्यानंतर चला आता आपले कोफ्ते तयार आहेत. आपण ग्रेव्हीची तयारी करूया. ग्रेव्हीसाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. कढईत तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालून छान फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर मी मोठ्या आकाराचा एक टॉमॅटोसुद्धा घेतला आहे. थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत. थोडेसे 4-5 काजू, 4-5 बदाम आणि 2 अद्रकचे तुकडे आणि थोडासा लसूण घेतला आहे. हे छान आपण गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे. आणि ते तळल्यानंतर मी थोडीशी हिरवी मिरची पण घातली आहे, कारण मला थोडं तिखट लागतं. तुम्हाला तिखट नसेल लागत तर तुम्ही नका घालू. त्यानंतर आपण त्याला एक उकळी काढून घेऊया. जोपर्यंत त्याला उकळी येते तोपर्यंत आपण ड्राय मसाला तयार करून घेऊया. ड्राय मसाला करण्यासाठी मी घेतलेत 1 तेजपत्ता, त्यानंतर 2 लवंगा, थोडेसे मिरे, थोडीशी दालचिनी, 1 वेलची, थोडेसे जिरे, धणे थोडे जास्त घेतलेत मी, म्हणजे 2-3 चमचे धणे घेतलेत. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची आणि 2 लवंगी मिरच्या घेतल्यात. आता हे आपलं सर्व छान फ्राय करून. आता आपले दोन्ही मसाले तयार आहेत वाटून घेण्यासाठी. ड्राय मसालासुद्धा छान फ्राय झालेला आहे. आता आपण आधी ड्राय मसाला वाटून घेऊया. ड्राय मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोचा मसालासुद्धा एकदम बारीकच वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी तेल आणि तूप असे दोन्ही घेतलेले आहेत. तुम्हाला जर तूप किंवा तेल घ्यायचं असेल तर तुम्ही काहीही घेऊ शकता. त्यानंतर आपण हा मसाला छान तळून घेतला आहे तेल सुटेपर्यंत. नंतर मी बनवलेला जो आपण ड्राय मसाला बनवलेला होता तो मसाला मी 2 चमचे घालून घेतला आहे. त्यात गरम पाणी घालून एक उकळी काढली आहे. त्यानंतर माझ्याकडे जी दुधावरची साय होती घरामध्ये तीच मी घातलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम किंवा दूधसुद्धा घालू शकता. त्यानंतर आता आपली ग्रेव्ही तयार आहे. आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून वरून पुन्हा थोडीशी क्रीम घालून आपली सर्व करण्यासाठी ग्रेव्ही तयार आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.